मॉर्निंग सकाळ सकाळ तुम्हाला माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मी चालली आता कामाला आणि मला एकट्यालाच स्नेहा बाहेर गेलेली आहे. तर घरातली कामं माझ्यावरच पडलेली आहेत. माझे मिस्टर काम करत नाही आहे कारण की त्यांनी लग्न केलेलं आहे. कारण की किती त्यांचं वय असेल 42-43 वर्षाची, 45 वर्षाची आहे ती आणि मुलगी आहे 25 वर्षाची, म्हणजे त्यांच्या मुलीच्या वयाची. ह्या मुलीसोबत त्यांनी लग्न केलं आणि तिला पण लाज नाही वाटली की तिचा 22 वर्षाचा संसार आपण कसं तोडावं. आणि ती आमच्या इथंच राहते, असं नाही आहे की ती मायापासून लांब राहते. आमच्या इथून आमच्या इथंच राहते. म्हणजे 5-10 मिनटं लागतात तिच्या घरापर्यंत जायला. तर त्या नालायक मुलींनी माझ्यासोबत असं केलं. माझा 22 वर्षाचा संसार त्यांनी मोडलेला आहे. तर असो, ती सुखी राहते, राहू द्या, चांगली गोष्ट आहे. मी कामाला जाऊन खाते. तर माझी 2 मुलं मी सांभाळते या. मला कुणाचा आधार नाही, काय नाही. माझी 2 मुलं आम्ही मिळून खातो या. तर मला रोज कामाला गेल्याशिवाय मार्ग नसतो. मला लाँग व्हिडिओ काढायला वेळ नसतो. पण कुणाची लाईफ अशी खराब करू नका. कारण की कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी ती बहीण आहे. त्यांच्या पण जीवाला काय वाटत असेल की आपल्या मुलीचा संसार वाटोळ झाले. माझी आई खूप रडते माझ्यासाठी, पण काय करणार, विलाज नाही आहे. आणि आता आईबापाच्या घरी जाऊन काय फायदा आहे का सांगा. मुलगी माझी 20-21 वर्षाची आहे, मुलगा माझा 19 वर्षाचा आहे. तर जाऊन नाही होणार ना. कारण की आमच्या इथं असं म्हणतात की जिथं दिली तिथं मेली, असं आहे. त्याच्यामुळं आणि भावजाई पण चांगली नाही. तिथं गेलं तर चहा पण देत नाही ती लोकं. तर आई वडील आहेत, म्हातारी कशी तरी त्यांचं स्वतःचं पोट भरतात. तर मी तिथं कसं जाणार. आम्ही 5 बहिणी 2 भाऊ, तर तिथं मी जाऊ शकत नाही आहे. त्याच्यामुळं मी इथंच काम करून खाते. तर मला लाँग व्हिडिओ काढायला वेळ भेटत नाही आहे. आणि मी तुम्हाला खरंच सांगते यंग मुलींना की तुमचं लग्न नाही झालं तर तुम्ही 2 लेकराच्या बापासोबत, म्हाताऱ्यासोबत कसं राहू शकता? कसं कोणाचं वाटोळं करू शकता? तुम्ही पण एक लेडीज आहे ना. लेडीजचं मन लेडीजच जाणून घेते ना. नाही, पण असं आहे की लेडीजचं वाटोळं करते. हे मला चांगलं कळालेलं आहे. पण कसं आहे, पुरुषही जाते ती. त्याची पण चुकी आहे, 100% त्याची चुकी आहे आणि तुझी बी चुकी आहे. कारण की असं नाही की तू लांब राहत होती, ती जवळ राहत होता. म्हणजे असं दोघं जण लांब राहत होते. तुमच्या दोघाचा बायोडाटा एकामेकाला माहीत नव्हता. पण तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की तुम्हा दोघांना माहीत होतं की बायोडाटा दोघाचा पण. तरी पण तुम्ही माझा संसार उद्ध्वस्त केला. तुम्ही दोघं तर ऐश करतात, पण माझा काय त्यात दोष आहे? काय दोष आहे? काय नाही ना दोष. मग कशासाठी मग माझं वाटोळं केलं? काय कारणाबद्दल माझं वाटोळं केलं? मी काय केलं तर तुमचं की माझं वाटोळं केलं? कशासाठी केलं? माझ्या 2 मुलांची लग्न होणार आहे, ते होणार आहेत का? नाही होणार ना. असा फालतूपणा केल्याच्यानंतर असं नाही केलं पाहिजे. एखाद्याचा संसार उद्ध्वस्त नाही केला पाहिजे. यंग मुलींनी ना असं म्हाताऱ्यासोबत जाऊन काय, ती दारू पितो, एवढं म्हणजे बाहेर घाणेरडं बोलतो, हे सगळं काही गोष्टी तुला माहिती आहे, तरी पण कसं तुझं लाईफ तू खराब केली आणि एखाद्याच्या आयुष्याचं वाटोळं केलं, आयुष्याशी खेळायला लागलीस. तो आज किती वर्ष झालं? कमीत कमी 6-7 वर्ष झालं की तिने माझ्या आयुष्याशी खेळायला लागली. आणि ह्याला तर पहिल्यापासून सवयच होती. ही बाई सोडली की ती बाई माझ्या लाईफमध्ये आल्यापासून मी त्याच्या 20-25 बायका सोडल्या. मला असं वाटायचं की आज नाही उद्या, उद्या नाही परवा तो सुधरल, पण तो कधीच सुधरला नाही आहे. आणि शेवटी तरी पण आत्ता मी राहत होती कशासाठी की माझ्या 2 मुलांची लग्न होणार आहेत. तर मी तर त्यापासून लांब गेली तर कसं काय होणार. आणि माझ्या बापाला ते आवडणार नाही की माझी मुलगी त्या नवऱ्यापासून लांब गेलेली. त्याच्यामुळं मी राहत होते. आणि मी तुला किती प्रयत्न केला माझ्या मुलीसारखा की माझ्या तू मुलीसारखी आहे, सोड त्याचा नाद. तुझ्या पाया पडली, मी तुझी माफी मागितली. किस फ्रेंड, मी तिची माफी पण मागितली, तिच्या पाया पडली की तू माझ्या नवऱ्याचा नाद सोड. पण त्या मुलीने नाही सोडला माझ्या नवऱ्याचा नाद. तिने माझं वाटोळं तर वाटोळंच केलं तिने. आणि मी आता काम करून खाते आहे. आणि जे काय मी व्हिडिओ काढते बाबासाहेबांवरती, ती माझ्या घरच्यांना बिलकुल आवडत नाही आहे. की ते म्हणतात नको व्हिडिओ काढू. कारण की मी अशी बोलते पण ना, तर पाहुण्यारावळ्यामध्ये त्यांची इज्जत पण जाते ना. की 2 मुलं, बायको एवढी चांगली असताना असं काय तू केलेलं आहेस, तर त्यांची इज्जत जाते ना. त्याच्यामुळं ते म्हणतात की नाही, तू व्हिडिओ नाही काढायचे, व्हिडिओमध्ये बोलायचं नाही, काय नाही. तर मी मी बाबासाहेबांचे व्हिडिओ काढते. मी नाचून नाही काढत किंवा डान्स करून नाही काढत. मी बाबासाहेबांचं व्हिडिओ काढते, मला आवडतं. त्यांनी आपल्यासाठी एवढं काय केलेलं आहे, तर मी त्यांचे व्हिडिओ काढते. तर
पण घरच्यांना कसं वाटतं की मी बोलून लॉंग व्हिडिओ टाकते, मग त्यांची इज्जत बाहेर काढते. त्याच्यामुळं असं वाटतं की तू व्हिडिओ नाही काढायचे माझ्या घरच्यांना. सासू तर म्हटली की तू माझी सूनही नाही, माझ्या लेकाची बायको बी नाही. त्यांना स्वतःच्या लेकाला एवढा सपोर्ट करतात, एवढा सपोर्ट करतात की भरपूर सपोर्ट करतात ते. हां, त्यांना पण मुलगी आहे, ती पण मुलगी आहे कोणाची तरी. त्यांच्या नवऱ्याने असं केलं असतं, त्यांच्या आईच्या जीवाला काय वाटलं असतं किंवा त्यांच्या जीवाला काय वाटलं असतं, हे तुम्ही फ्रेंड मला नक्की सांगा कमेंटमध्ये. की सासू कधी आई होत नाही आहे, ही तर नक्कीच आहे. आपण त्यांच्यापुढे कितीही पुढं करा, कितीही. पण सासू कधी आई होऊ शकत नाही, सासरा कधी बाप होऊ शकत नाही. दिराला आपण कधी भाऊ म्हणलं तर तो कधी भाऊ होऊ शकत नाही. नंदेला कधी बहीण मानली तर ती बहीण होऊ शकत नाही आहे. एवढं लक्षात ठेवा. आणि ही जगाची रीतच आहे. आणि खरंच एखाद्यासोबत असा अन्याय नाही केला पाहिजे. आणि जे कोणी मुलगी आहे तू सुखात आहे, राहा बाई सुखात. पण एवढं मात्र आहे की फ्रेंड ती मला दारू पिऊन एवढं त्रास देतो की खूप त्रास देतो की की घर तोडतो म्हणतो, माझी भांडी चिंबून टाकल्यात, माझ्या घराच्या खिडक्या तोडलेल्या दारू पिऊन. मला एवढा घाण शिव्या, इज्जत हे सासऱ्यांना दिसत नाही, माझ्या दिरांना दिसत नाही. एखाद्याच्या मुलीचा एवढा छळ चालला आपल्या भावाने करायला लागला आहे. का त्यांना कळत नाही आहे? नाही कळत. आणि तेवढं काय सगळं करतोय, मी काही बोलत नाही आहे. मी माफी मागून हे करून थकलेली आहे मी सगळ्या गोष्टी, की तू सोडून दे ह्या सगळ्या गोष्टी, आपण एकत्र राहू आपल्या मुलांसाठी. तरी पण नाही म्हणतो. त्या मुलीने असं काय केलं आहे त्याला ते मला माहीत नाही आहे फ्रेंड. तर माझी अशी गत आहे. पण कुठली मुलगी आणि पुरुषांनी असं कधीच करू नका. माझी खरंच हात जोडून विनंती आहे, तुम्हाला कळकळीची विनंती आहे. एखाद्याचं मन जाळू नका, एखाद्याचा संसार जाळू नका. हां, लेडीज हे तिथून एकच आहे, अलग अलग लेडीज नाही आहे. म्हणून त्याच्यावर थोडं मन जायला. आणि पुरुष पण एकच आहे, पुरुषावरच प्रेम करा. पण एकाच पुरुषावर प्रेम करा, 10 जणांवर तुम्ही प्रेम करू नका. तर जे कोणी असं घाणेरडं वागत असेल तर खरंच कुणाचा संसार घाणेरडं वागत असेल तर वागू नका, कुणाचा संसार तोडू नका. आणि लेकरा बाळांचे हाल नका करू. पुरुषाला तर मी सगळ्या पुरुषांना किंवा लेडीजला बोलत नाही, तर जे कोणी घाण वागत असेल त्यांना मी समजून सांगते. आणि माझ्याकडून काय चुकलं असेल फ्रेंड तर मला खरंच मी माफी मागते तुमची सगळ्यांची. तर मला आता कामाला जायचं आहे. चला बाय. माझा छोटासा ब्लॉग आहे, मला सबस्क्राईब करा. मला माझं काय चुकलं असेल तर मला माफ करा. चला बाय, मला कामाला जायचं आहे, उशीर होतो.